गारगाई जलपुरवठा प्रकल्पासाठी 3,905 कोटींचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर आज सादर केला जाणार आहे। गारगाई प्रकल्पामुळे 440 दशलक्ष लिटर पाणीसाठ्यात वाढ होणार आहे। सध्या मुंबई शहराला 3,950 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो, मात्र सध्याची गरज 5,500 दशलक्ष लिटरची आहे। इराण आणि इस्रायलमध्ये भडकलेल्या युद्धाचे गंभीर परिणाम आता शेजारील देशांवर दिसू लागले असून पाकिस्तानमध्ये भीषण इंधन संकट ओढवलंय। या पार्श्वभूमीवर शहबाज शरीफ सरकारनं देशात इंधन आणीबाणी सदृश्य परिस्थिती जाहीर केली असून इंधन बचतीसाठी अत्यंत कठोर पावलं उचलली आहेत। या संकटामुळे संपूर्ण पाकिस्तानात 2 आठवड्यांसाठी शाळा बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला असून सरकारी कामकाजाच्या पद्धतीतही मोठे बदल करण्यात आलेले आहेत। मुंबईसह परिसरात बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या ई-बाईक टॅक्सी सेवेला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारने आता कठोर पावलं उचलली आहेत। बाईक टॅक्सी सेवेसाठी दिलेले ओला, उबेर, रॅपिडो या कंपन्यांचे तात्पुरते परवाने रद्द करण्यात आल्याची घोषणा परिवहन मंत्र्यांनी विधान परिषदेत केली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।